नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निंबाळकर PM श्री हरणेश्वर विद्यालय कळस आपणास आपत्ती व्यवस्थापन या पाठाविषयीची माहिती देणार आहे, ज्यामध्ये मानवनिर्मित आपत्ती व नैसर्गिक आपत्ती या दोन मुद्द्यांच्या सहाय्याने आपण वेगवेगळे आपत्तीचे प्रकार पाहणार आहोत. आपत्तीची कारणे कोणकोणती, त्यामुळे होणाऱ्या समस्या, जीवित आणि वित्तहानी कशा प्रकारे होते, या सर्व गोष्टींची माहिती आपण पाहणार आहोत. ती पाहण्या अगोदर आपण प्रस्तावनेच्या माध्यमातून या पाठाला सुरुवात करणार आहोत आणि या पाठाची पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागील इयत्तेमध्ये आपण सर्वांनी मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती हे दोन आपत्तीचे प्रकार अभ्यासलेले आहेत आणि त्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या समस्या आणि त्याचे परिणाम आपण सर्वांनी पाहिलेले आहेत. निसर्गनिर्मित आपत्ती कशी असते आणि मानवनिर्मित आपत्ती कशी असते, त्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं दुष्काळ, वीज पडणे, महापूर, भूकंप, सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्ती असतील किंवा मानवाने निर्माण केलेल्या युद्धजन्य परिस्थिती, अतिरेकी हल्ला असेल किंवा अणुबॉम्बचा हल्ला असेल, अशा युद्ध असेल, अशा वेगवेगळ्या मानवनिर्मित आपत्ती असतील. अशा वेगवेगळ्या परिणामांमुळे मानवावरती अनेक अडचणी निर्माण होतात. आपण वेगवेगळ्या पेपरच्या माध्यमातून, न्यूज चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या पाहतो. कुठेतरी वादळ आलं आहे किंवा टोळधाडीने हल्ला केलेला आहे, वीज पडून मानवाचा मृत्यू झालेला आहे किंवा अत्यंत जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतीचं नुकसान झालेलं आहे किंवा पाऊस न पडल्यामुळे सुद्धा दुष्काळ निर्माण झालेला. अशा वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत त्या आपण पेपरच्या माध्यमातून आपण पाहत असतो. मग या आपण टाळू शकतो का? तर काही समस्या आपण टाळू शकतो, काही समस्यांवर आपण उपाययोजना करू शकतो आणि त्या उपाययोजना करण्यासाठी आपल्याला त्या समस्यांची कारणं जाणून घेणं गरजेचं आहे. कोणकोणत्या समस्या कशामुळे निर्माण होतात, का होतात, त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करून त्या आपत्तीवरती विजय मिळवू शकतो किंवा त्या आपत्तीतून एखादा चांगला असा मार्ग काढू शकतो. आणि त्याचा परिणाम काय होणार आहे, तर जीवित आणि वित्तहानी जी होते मोठ्या प्रमाणात ती होणार नाही आणि त्याचा फायदा मानवाला अधिक प्रमाणात होईल आणि त्यामुळे आपल्याला एक चांगला मार्गसुद्धा मिळेल. म्हणून आपण आपत्ती व्यवस्थापन या पाठाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मुद्द्यांचा, आपत्तींचा अभ्यास करणार आहोत. मग या आपत्तींचा अभ्यास करताना काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे. या आपत्तींना जबाबदार कोण, या आपत्ती कोण निर्माण करतं, कशा पद्धतीने त्या येतात, त्याच्यावरती उपाययोजना कोणत्या केल्या पाहिजेत, त्या समस्या कोणकोणत्या आहेत हे जाणून घेणे गरजेचं आहे. त्यामधला एक प्रथम मुद्दा पाहणार आहोत आणि मुद्द्याचं नाव आहे दुष्काळ. व त्यामध्ये आपण दुष्काळामध्ये पाहणार आहोत की दुष्काळ म्हणजे काय, दुष्काळाची कारणं कोणकोणती, त्याचे वर्गीकरण कशा पद्धतीने केलं जातं, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. मग दुष्काळ म्हणजे काय, तर अन्नधान्याच्या व पाण्याच्या प्रदीर्घ तसेच तीव्र तुटवड्यामुळे उद्भवणारी परिस्थिती म्हणजे दुष्काळ. बघा आता अन्नधान्य कधी कधी खूप कमी प्रमाणात पिकलं जातं. कशामुळे, तर पाऊस जास्त झाला की अन्नधान्य पिकत नाही, पाऊस कमी पडला तरी अन्नधान्य पिकत नाही किंवा पाणी जास्त असेल किंवा पाणी कमी असेल तरीसुद्धा धान्य पिकवलं जात नाही. मग त्यालाच काय म्हणतात, जर तुटवडा निर्माण झाला त्या अन्नधान्याचा, जनावरांना चारा मिळाला नाही, पाणी मिळालं नाही माणसाला प्यायला, तर त्या परिस्थितीला दुष्काळ असे म्हणतात. बघा आपल्याला सर्वांना दुष्काळाविषयीची थोड्या प्रमाणात जाणीव आहे, कारण आपल्या भागामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं आणि त्यामुळे आपल्याला दुष्काळ म्हणजे काय सर्वांना जास्तीत जास्त माहीत आहे. मग दुष्काळाचं जर विचार केला तर दुष्काळाचं वर्गीकरण दोन प्रकारात केलं जातं. एक सौम्य दुष्काळ आणि दुसरा आहे तीव्र दुष्काळ. बघा सौम्य दुष्काळ म्हणजे नॉर्मल स्वरूपामध्ये असतो, त्याचा परिणाम जास्त लोकांवर होत नाहीत, पिण्यासाठी वगैरे पाणी मिळतं पण शेतीला वगैरे पाणी उपलब्ध नसतं. पण तीव्र दुष्काळामध्ये पिण्यासाठी पाणी नसतं, शेतीला नसतं, जनावरांना चारा नसतो. अशा परिस्थितीमध्ये मग चारा छावण्या वगैरे सुरू कराव्या. तर इथे तुम्हाला दिसतील चारा छावण्या वगैरे सुरू झालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात लोकांना जगण्यासाठी अडचण निर्माण झालेली असते. हे एक दुष्काळाचा प्रकार आहे. आता सध्या आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पाऊस चाललेला आहे आणि या पावसाचा परिणाम काय होतो आहे, तर आपली पिकं त्यामुळे काय व्हायला लागलेत, खराब व्हायला लागलेत आणि त्यामुळे आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे आणि याला आपण ओला दुष्काळ असे म्हणतो. असे सुद्धा दुष्काळाचे वेगवेगळे प्रकार आहेत.
मग हे दुष्काळ कशामुळे पडतात तर मानवाच्या काही कृतींमुळे तसंच नैसर्गिक कृतींमुळे सुद्धा पडतात. मग वेगवेगळी कारणं आहेत दुष्काळ पडण्यामागे, ती प्रत्येक कारणं आपण जाणून घेणं गरजेचं आहे. मग आपण पुढे आता दुष्काळाची कारणे पाहणार आहोत. दुष्काळ कधी कधी पडतो अवर्षण म्हणजे मोठ्या प्रमाणात खूप पाऊस झाला बघा, किंवा पाऊस झाला नाही तरी सुद्धा दुष्काळ पडतो. म्हणजे पाऊस न पडल्यामुळे त्याच्यामुळे काय होतं दुष्काळ पडतो. तो एक दुष्काळाचा कोरडा दुष्काळाचा प्रकार आहे. पाऊस जास्त झाला की ओला दुष्काळ पडतो, तो सुद्धा म्हणजे अतिवृष्टी झाली पूर आला ओला दुष्काळामध्ये ते सुद्धा येतं. तसंच काय होतं पुरामध्ये पिकं वाहून जातात म्हणजे पिकांचं नुकसान होतं, त्यामुळे सुद्धा दुष्काळ पडतो. तापमानामध्ये कधी कधी अचानक बदल होतो, एखादं वादळ येतं किंवा अचानक तीव्र उष्णतेच्या प्रदेशाकडून शीत उष्णतेच्या प्रदेशाकडे वारे जोराचे वाहू लागतात किंवा थंड प्रदेशाकडून उष्ण प्रदेशाकडे जास्त वाहू लागतात, त्याचाही परिणाम होतो वातावरणावरती, त्याच्यातून सुद्धा पाऊस पडतं बघा. मग तसंच वेगवेगळ्या प्रकारचे थंड हवामान असेल, धुके असेल, पर्यावरणामध्ये होणारे जे बदल आहेत त्यामुळे सुद्धा काय पडतं पाऊस पडत नाही किंवा जास्त प्रमाणात पडतो, त्यामुळे सुद्धा दुष्काळ पडतो बघा. मग तसंच पिकांवर पडणारी कीड रोग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपण औषध वगैरे मारतो की नाही त्यासाठी रोगांसाठी, ते रोग टोळधाड एखादी असे किड्यांची धाड येते. उदाहरणार्थ मध्ये नगर साईडला असेल औरंगाबाद बाजूला एक धाड आली होती, ती म्हणजे नागतोडे असतात की नाही त्यांची नागतोडे लाखोच्या संख्येत एखाद्या पिकावर जातात आणि रात्रीत पूर्ण पीक फस्त करतात, खाऊन टाकतात, एक सुद्धा पीक ठेवत नाहीत. मग असे ते हजारो एकराचा प्रदेश नष्ट करत करत पुढे जातात, ती टोळधाड म्हणून ओळखली जाते. मग तसंच उंदीर लागतात आपल्यामध्ये शेतामध्ये वेगवेगळ्या भुईमुगाला असेल किंवा कडवळ असेल किंवा ऊस असेल, अशा वेगवेगळ्या पिकांना किंवा गव्हाला वगैरे घुशी वगैरे लागतात, या प्राण्यांमुळे सुद्धा पिकांचं नुकसान होतं बघा. मग भूकंप कधी कधी येतो, अशा नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्धा दुष्काळ निर्माण होतो. अशी वेगवेगळी कारणं आहेत, तापमानाने बदल असेल, टोळधाड असेल किंवा आवर्षण असेल, अतिवृष्टी पूर असेल, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे सुद्धा दुष्काळ निर्माण होतो. आणखी कारणं आहेत काय तर मानवनिर्मित कारणामध्ये युद्ध होतं कधी कधी बघा, युद्ध झाल्याने सुद्धा दुष्काळ निर्माण होतो का तर युद्धामध्ये त्या ठिकाणचा असणारा परिसर वातावरण नष्ट केलं जातं आणि त्यामुळे तिथे अन्नधान्य पिकत नाही, त्यामुळे सुद्धा दुष्काळ पडतो. अंतर्गत अशांतता म्हणजे देशातल्या देशातच भांडणं चालू असतील त्याचा सुद्धा परिणाम होऊन मग दुष्काळ पडू शकतो. वाहतुकीच्या मार्गाचा अभाव बघा, वाहतूक नसेल व्यवस्थित वगैरे तर त्यासुद्धा परिणाम अन्नधान्यावर होतो. अन्नधान्य न मिळाल्यामुळे तुटवडा निर्माण झाला की दुष्काळ असं म्हटलं जातं. लोकसंख्येची बेसुमार वाढ, लोकसंख्या जरी जास्त असेल तर लोकांना अन्न कमी पडलं तर खायला मिळत नाही, उपासमारीने लोक मरतात, त्याला सुद्धा दुष्काळामध्ये गणलं जातं. अशा वेगवेगळ्या बाबींमुळे काय होतं दुष्काळ पडत असतो. पण दुष्काळामध्ये फक्त मानवालाच परिणाम होतो का नाही तर दुष्काळाचा परिणाम प्राण्यांना सुद्धा होतो, प्राण्यांची सुद्धा हानी होते, प्राण्यांना खायला मिळत नाही, चारा मिळण्यामुळे त्यांचा मृत्यू होतो आणि हजारो लाखो प्राणी एका वेळेस मरण पावतात. मग आशिया खंडामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला आहे. जगातील आशिया खंड सगळ्यात दुष्काळग्रस्त खंड म्हणून ओळखला जातो, कारण आशिया खंडामध्ये दुष्काळग्रस्त जो भाग आहे तो आवर्षण प्रवण किंवा पूरग्रस्त प्रदेशात असा पडलेला दुष्काळ म्हणून ओळखला जातो. म्हणजे जिथं पाऊस कमी पडतो, आवर्षण म्हणजे पाऊस कमी पडणारा प्रदेश, तिथे आवर्षण प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणी सुद्धा किंवा जिथे पूर येतो तिथे सुद्धा दुष्काळ पडण्याची संख्या जास्त असते. उदाहरणार्थ भारत आणि चीन सारख्या देशांमध्ये दुष्काळ पडण्याचं प्रमुख काय आहे, प्रमुख जास्त दुष्काळ आपल्या भारतामध्ये आणि चीनमध्ये पडताना दिसतो आणि आजपर्यंत अनेक दुष्काळ आपल्या भारतामध्ये आणि चीनमध्ये पडलेले आहेत. मग दुष्काळ ठीक आहे पडतो मान्य आहे आपल्याला, पण दुष्काळ पडल्यानंतर त्या दुष्काळाला जबाबदार कोणतरी असेल ना, दुष्काळ का पडतो आणि त्याला जबाबदार कोण आहे हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे बघा. मग दुष्काळ पडण्यामागे वेगवेगळी कारणं आहेत, मग त्यामध्ये जबाबदार कोण कोण आहे तर बघा, पाऊस पडतोय पण पाऊस पडणाऱ्यांचा उपभोग घेणाऱ्यांची संख्या आपण वाढवली. उदाहरणार्थ काय, पर्जन्यमान आणि लोकसंख्या यांच्यातील असमतोल, म्हणजे पाऊस जेवढा पडतोय त्याच्या प्रमाणात लोकसंख्या नाही, माणसं नाहीत, त्याच्यापेक्षा जास्त वापर करणारी माणसं झाली, त्यामुळे काय होतंय पाणी कमी पडतंय आणि पाणी कमी पडलं की दुष्काळ पडतोय. 2 नंबर, रासायनिक खते, जंतुनाशके
तसंच तणनाशके यांचा अतिवापर. आपण काय करतोय, जमिनीमध्ये खतं जास्त वापरतो, युरिया, सुफला, फॉस्फेट अशी खतं वेगवेगळी वापरतोय. तसंच जंतुनाशकाचा म्हणजे कीड पडते, आळी पडली की आपण जास्तीत जास्त आपण हे वापरतो, औषधे मारतोय, कीटकनाशके मारतोय. तसंच तणनाशक मारतो आपण, गवत येऊ नये म्हणून, खुरपायला लागू नये, गवत काढायची वेळ येऊ नये म्हणून आपण तणनाशक मारतो. त्याचा परिणाम त्या जमिनीवर होतो आणि जमीन नापीक होते आणि त्याच्यातून चांगलं पीक येत नाही. त्यामुळे सुद्धा दुष्काळ पडतो. बघा, अमर्याद पाणी उपसा. आपण पाणी खूप मोठ्या प्रमाणात वापरतोय. पाणी म्हणजे आपण ऊसाला पाणी किती देतोय, आपल्याकडे पाणी म्हणून भरपूर आपण सांडतोय. भांडी धुण्यासाठी, आंघोळीसाठी जास्तीत जास्त आपण पाण्याचा वापर करतो. त्यामुळे सुद्धा काय होतंय, दुष्काळ पडतोय. बघा, म्हणजे आपण सुद्धा जबाबदार आहे की आपण पाणी नीट वापरत नाही. तसंच जमिनीची धूप. बघा, जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे काय होतंय, आपण झाडं तोडून टाकली आहेत, गवत काढून टाकले, कुर्ण नष्ट केले. त्यामुळे काय होतंय, वारा जोरात येतोय आणि वारा जोरात आल्यामुळे माती वगैरे उडून जाते, थरच्या थर उडून जात आहेत. त्याचबरोबर सूर्यप्रकाशामुळे त्याच्यावर विपरीत परिणाम होतोय आणि त्यामुळे काय होतंय, जमीन खराब होत चाललेली आहे. तसंच वाळवंटाचं प्रमाण सुद्धा जमिनीच्या धुपीमुळे वाढत चाललेलं आहे. पाण्याचा गैरवापर. पाण्याचा वापर आपण व्यवस्थित करत नाही, चुकीचा करतो, कसंही करतो. आपण अजिबात नीट वापरत पाणी नाही. पाण्याचा त्यामुळे काय होतं, तुटवडा निर्माण होतो आणि त्यामुळे काय होतंय, दुष्काळ पडत चाललेला आहे. हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे. बघा, मग इतिहासात डोकावताना आपल्याला इतिहासाचा विचार केला तर इतिहासात डोकून पाहिलं तर इतिहासाच्या वरून आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील की दुष्काळ काय असतो, दुष्काळ कधी निर्माण होतो आणि त्याचा परिणाम काय काय असतो, ह्या सुद्धा आपण गोष्टी जाणून घेऊ शकतो. दुष्काळ आजच पडतोय का? नाही, हजारो वर्षापासून दुष्काळ पडत आलेला आहे. बघा, मग आपण प्राचीन काळाचा जर विचार केला, तुम्हाला शिवाजी महाराजांचं उदाहरण देता येईल की शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये दुष्काळ पडला होता, महाभयानक दुष्काळ पडला होता. पुस्तकामध्ये सुद्धा 7वीचं वर्णन आहे की असा दुष्काळ पडला होता की ज्यामध्ये लोकांना 2 वेळचं अन्न मिळत नव्हतं. एक भाकरीच्या तुकड्यासाठी माणसं स्वतःला विकायला तयार झाली होती. लाखो लोक मरण पावली होती. त्या भाकरीच्या तुकड्यावरती सुद्धा लोक कोण विकत घेणारी मिळत नव्हती. इतका भयानक दुष्काळ पडला होता. हजारो लाखो जनावरं मरण पावली होती. हा एक दुष्काळाचा भाग म्हणता येईल. उदाहरणार्थ इथं तुम्हाला सुद्धा दिलंय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या काळामध्ये दुष्काळ पडला होता आणि त्यांनी सुद्धा दुष्काळावर मात केली होती. वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या होत्या. आत्ता सुद्धा शासन वेगवेगळ्या प्रकारच्या काय करतं, उपाययोजना राबवतो. उदाहरणार्थ दुष्काळामध्ये पाणी पुरवठा केला जातो टँकरने. आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी साठवणुकीच्या योजना राबवल्या जातात. तलाव वगैरे खोदले जातात, पाणी साठवून ठेवलं जातं आणि त्या दुष्काळाच्या कालावधीमध्ये आपत्तीच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला तोंड देण्याचं काम आपण सर्वजण करत असतो. म्हणजे ह्या आपत्ती समस्या समाजामध्ये सर्वांना येत असतात आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या उपाययोजना समाजाला करणं गरजेचं आहे. भविष्यामध्ये सुद्धा ते आपण करत राहणं गरजेचं आहे. बघा, मलिक अंबर नावाचा एक व्यक्ती होऊन गेला, ज्याने औरंगाबादमध्ये काय केलं, पिण्याच्या पाण्यासाठी कालवा सुरू केला आहे. बघा, डायरेक्ट कॅनॉल सुरू केला आणि आज ही ती योजना अस्तित्वात आहे. म्हणजे त्या लोकांना दुष्काळ पडला तरी पाणी मिळावं, त्यांची सोय व्हावी म्हणून त्या कालावधीमध्ये, प्राचीन कालावधीमध्ये मलिक अंबर नावाच्या व्यक्तीने सुद्धा काय केलं होतं, त्या ठिकाणी कालवा सुरू केलेला होता. हे इतिहासावरून आपण सर्वजण जाणू शकतो. म्हणजे हे सुद्धा आपल्याला गरजेचं आहे, माहीत होणं गरजेचं आहे. बघा, तसंच दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो. बघा, दुष्काळ पडलाय, ठीक आहे, पडलाय, पण त्याच्यावरती कमी प्रमाण झालं पाहिजे, त्याचं जास्त लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. पण काय काय करू शकतो आपण, तर एक महत्त्वाची गोष्ट करू शकतो, पाण्याचं नियोजन. बघा, म्हणजे पाणी आपण नीट वापरलं, वाचून वापरलं, व्यवस्थित वापरलं, जास्त वाया नाही घालवलं. आंघोळीला समजा 2 बादल्या घेत होतो, एकच बादलीत भागवलं. कपड्यांना सुद्धा पाणी व्यवस्थित वापरून ते साठवून झाडांना ओतलं. आंघोळीचं पाणी असेल किंवा धुण्याचं पाणी असेल, हे जर केलं तर नियोजनबद्ध पद्धतीने पाणी जिरवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण काय करू शकतो, त्या दुष्काळावरती काय करू शकतो, मात करू शकतो. तसंच पाण्याचा पुनर्वापर केला, म्हणजे पाणी आंघोळीसाठी वापरलं पण ते वाचवलं, साठवलं, किंवा धुण्यासाठी वापरलेलं पाणी साठवलं, ते झाडांना ओतलं किंवा शोषखड्डे करून त्याच्यात सोडलं तर ते पाणी जमिनीत मुरेल आणि त्याचा फायदा पुन्हा आपल्याला होईल. तसंच स्थानिक पातळीवर आपल्या गाव लेवलला आपण काय करू शकतो,
जलसंधारणाची योग्य ते नियोजन करू शकतो. म्हणजे आपण नाला बिल्डिंग करू शकतो, तलाव खोदू शकतो, पाणी अडवू शकतो, पाणी अडवा, पाणी जिरवा, याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचं पाण्याचं नियोजन करू शकतो. आणि ओढा खोलीकरण असेल, रुंदीकरण, याच्या माध्यमातून पाणी आपण जास्तीत जास्त साठवून ठेवू शकतो आणि ते दुष्काळाच्या कालावधीमध्ये पिण्यासाठी, जनावरांसाठी वापरू शकतो. तसंच मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आपण करू शकतो दुष्काळ पडू नये म्हणून. जास्तीत जास्त झाडं लावली तर दुष्काळ पडणार नाही, जास्तीत जमिनीची धूप थांबेल, ढग झाडांमुळे अडतील आणि आपल्याला जास्तीत जास्त पाऊस मिळेल. त्यासाठी आपण झाडं लावली पाहिजे. तसंच वृक्षतोड, झाडं जे तोडतात त्यांना तोडून न दिली पाहिजेत. आपण सुद्धा न तोडता आपण आणखी झाडं लावली पाहिजे. तुम्ही सुद्धा आता या पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त झाडं घरामध्ये लावली पाहिजेत की ज्याचा फायदा आपल्या सर्वांना होईल. म्हणजे वृक्षतोड सुद्धा, झाडं सुद्धा तोडली नाही पाहिजेत. तसंच हवामानातील बदलाचा अंदाज घेतला पाहिजे. हवामान कधी बदलतं, कधी बदलणार आहे, कशा पद्धतीने बदलणार आहे, त्याचं नियोजन आपण जाणून घेतलं पाहिजे. त्या नियोजनानुसार आपण वागलं पाहिजे, त्यानुसार पिकं घेतली पाहिजे, शेती केली पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण दुष्काळावर मात करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. ज्यामुळे चारा छावणी असेल, जनावरांना चारा न मिळणे असेल, आपल्याला पिण्यास पाणी न मिळणं असेल, अन्नधान्याचा तुटवडा होत असणारा जे आहे त्या समस्या अशा वेगवेगळ्या त्या सर्व सुटू शकतात. म्हणून आपण सर्वांनी या सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. पुढे एक महत्त्वाचं ब्रीदवाक्य जे गरजेचं आहे आपल्याला माहीत असणं, मग काय आहे ते, तर नको दुष्काळ, नको जमिनीची धूप, झाडे लावा खूप खूप. अशी ब्रीदवाक्य तुम्ही काय करायची आहेत, तयार करायची आहेत. आणि एक बोर्ड तयार करायचा आहे आणि त्याच्यावरती मोठ्या स्केच पेनने ती तयार लिहायची आहेत आणि आल्यानंतर मला ती शाळेमध्ये सर्वांनी दाखवायची आहेत. अशा पद्धतीने दुष्काळ हा मुद्दा संपलेला आहे. पुढील तासाला आपण पुढील मुद्द्याला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.